दादा, आता निवडणुकी संदर्भात जर चर्चा करायची झाली तर आता बऱ्याचदा असा आरोप होतोय जागा वाटपासंदर्भात विशेषतः की दादांना ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्यापैकी खऱ्या दादांच्या जागा या दोन आहेत. एक रायगड, तटकरे, बारामती, सुनेत्राताई. शिरूरचा विचार केला तर मूळचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे तुमच्या चिन्हावर लढतायत. तिथे अर्चना पाटील यांचा विचार केला धाराशिवमधून तर त्याही मूळच्या भाजपच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे. परभणीमध्ये तर महादेव जानकर आहे. त्यामुळे असा एक आरोप केला जातोय की विरोधकांकडून दादा भाजपच्या छत्रछायात गेले पण दादांना काय मिळालं. मला जी काही माझी भूमिका आहे ती माझी आमच्या सगळ्यांची चाललेली आहे. बाकीच्यांनी विरोधकांनी आम्हाला काय मिळालं ते बघून आहे, ते काय करतात ते त्याचा विचार त्यांनी करावा. नंबर एक. नंबर दोन, अर्चना पाटील आणि त्यांचं घराणं हे समाजवादी काँग्रेसपासून समांतर काँग्रेसपासून राष्ट्रवादीची उभारणी होईपर्यंत आणि 2014 पर्यंत 2014 नाही 2019 पर्यंत सगळे राष्ट्रवादीत होते. काय घटना घडल्या ते मला माहिती आहे, राणाला माहिती आहे. त्याच्यावर मी हे सांगून काही त्याला फार अर्थ आहे अशातला भाग नाही. आणि तो नाईलाजास्तव भाजपबरोबर गेला. काही इकडं घटना घडल्या परंतु पूर्णपणे ती फॅमिली ते सगळेजण राष्ट्रवादीचेच आहेत. आत्ता फक्त 5 वर्ष ते गेले तरी देखील ज्यावेळेस आम्ही विचार करत असतो त्यावेळेस एखाद्या जागेमध्ये आमची महायुती आहे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI आठवले साहेब असे काही मित्रपक्ष, अशी चर्चा आम्ही करतो आणि त्याच्यातून तिथले आमदार, महायुतीचे आमदार आणि चर्चा करून आम्ही त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेत असतो. तशा प्रकारचा तिथं 5-6 उमेदवार आमच्या डोळ्यासमोर होते. त्याच्यात सुरेश बिराजदार होते, अनेक वेगवेगळे मान्यवर होते, मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि मग त्याच्यातून अंतिम निर्णयामध्ये आम्ही आलो. आम्हाला कुणीही प्रेशर आणलेलं नव्हतं. आम्ही कुठल्याही दबावाला घाबरणारी माणसं नाही. आजपर्यंतची आमची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.